राजकारण म्हटलं की प्रत्येक चाल ही शहमात देण्याच्या डावासारखी असते। महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येऊन राजकीय समीकरण ढवळून काढत आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हातात हात घालण्याने शिवसेना शिंदे गटासाठी मोठं संकट उभं राहू शकतं, अशी चर्चा सध्या राज्यभर रंगली आहे। मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर सारख्या महत्त्वाच्या महापालिकांवर ठाकरे बंधूचा पराभव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या धक्क्याला तोंड देण्यासाठी अगदी वेळ न दवडता मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यांनी नुकतंच उल्हासनगरमध्ये असा एक मोठा डाव खेळला की ठाकरे बंधूंना तोड देण्यास हा चमकाट ठरण्याची शक्यता आहे। उल्हासनगर महापालिकेत तब्बल 15 नगरसेवक असलेल्या टीम ओमी कलानीने शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युतीची घोषणा करून वातावरणच बदलून टाकलं आहे। कलानी कुटुंबाचं नाव ऐकताना उल्हासनगर मधला प्रत्येक मतदार सावध होतो, कारण गेल्या अनेक दशकांपासून त्याचा पराभव तिथे निर्विवाद आहे। आता हेच पराभवी कुटुंब एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभं राहिले। ही चाल म्हणजे शिंदे गटाची तटबंदी अधिकच मजबूत करणारी ठरली आहे। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नेहमीच गाजावाजांचं आणि बदल्या समीकरणाचं केंद्रबिंदू। आता राज्यातील सर्वात मोठी चर्चा म्हणजेच ठाकरे बंधूचं एकत्र येणं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हात मिळवणीनं शिवसेनेच्या उद्धव गट कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। एकत्र आलो तर सत्ता आपल्याच हाती परत येईल, अशी चर्चा देखील सुरू आहे। पण हे समीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्या शिवसेनेसमोर एक मोठं आव्हान ठरू शकतं, कारण ठाकरे बंधूचा करिश्मा मुंबईपासून ठाणे, कल्याण, डोंबिवलीपर्यंत दिसून येतो। या भागात शिवसेना परंपरेनं मजबूत आहे आणि मतदारांचा कल देखील ठाकरे घराण्याकडे राहिलेला आहे। त्यामुळे जर ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीला उतरले तर शिंदे गटाला मोठं नुकसान होऊ शकतं। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने केलेली रणनीती लक्षवेधी ठरते। उल्हासनगर महापालिका निवडणूक ही नेहमीच राज्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाते। इथे मोठ्या मोठ्या पक्षांना सत्ता मिळवण्यासाठी स्थानिक नेत्यांचा पाठिंब्याची गरज भासते आणि उल्हासनगर म्हटलं की पहिलं नाव येतं ते कलानी कुटुंबाचं। कलानी कुटुंबाचं उल्हासनगर मधलं वर्चस्व अनेक दशकांपासून आहे। लोकसभा असो, विधानसभा असो किंवा महापालिका असो, कलानी कुटुंबाची छाप प्रत्येक ठिकाणी पडलेली दिसते। उल्हासनगर महापालिकेत एकूण नगरसेवकांमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व नेहमीच मोठं असतं। त्यामुळे कोणताही पक्ष सत्ता मिळवायचा असेल तर कलानी गटाशी हात मिळवणी करणं महत्त्वाचं ठरतं। याचा फायदा आता एकनाथ शिंदे यांनी उचलला आहे। टीम ओमी कलानीकडून मिळालेल्या 15 नगरसेवकांचा पाठिंबा म्हणजे उल्हासनगरमध्ये शिंदे गटाने आपली तटबंदी मजबूत केली आहे। फक्त महापालिकेतच नव्हे तर विधानसभा, लोकसभा निवडणुकावरही या पाठिंब्याचा परिणाम होऊ शकतो, कारण कलानी कुटुंबाची कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अलीकडेच उल्हासनगरला भेट दिली। यावेळी ओमी कलानी आणि त्यांच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या नेत्यांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। फक्त निवडणुकीतच लढायचं नव्हे तर भविष्यात शिवसेनेसह शिंदे गट खांद्याला खांदा लावून उभं राहू, असं आश्वासनही ओमी कलानी यांनी केलं। कलानी कुटुंबाची ताकद अशी आहे की सत्ताधारी असो या विरोधक दोघांनाही त्यांच्या मदतीची गरज भासते। मागील विधानसभेत पप्पू कलानी सक्रिय झाले होते आणि विद्यमान भाजप आमदार कुमार आयलानी यांना चांगलीच कोंडी करून टाकली होती। लोकसभेला तर कलानी कुटुंबाने थेट श्रीकांत शिंदेना पाठिंबा दिला होता। म्हणूनच आता जेव्हा ठाकरे बंधूंची युती शिंदे गटावर संकट उभं केलं होतं, तेव्हा या संकटावर कलानी कुटुंबाचा पाठिंबा म्हणजेच शिंदेसाठी एक मास्टर स्ट्रोक ठरतोय। उल्हासनगर मधली निवडणूक कधीच फक्त पक्षांवर आधारित नसते। इथे जातीय समीकरण, स्थानिक गटबाजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलानी कुटुंबाचं वर्चस्व हीच ठरवणारी शक्ती असते। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शक्तीला आपल्या बाजूला वळवलं आहे। राज्याच्या राजकारणात ही चाल किती परिणामकारक ठरणार हे येणारा काळच सांगेल। पण सध्या तरी उल्हासनगरमध्ये ठाकरे बंधूंच्या करिश्म्याला तोंड देण्याचा हा डाव यशस्वी ठरल्याचं दिसतं। राजकारणात कोणाचीही ताकद एकटी पुरेशी नसते। स्थानिक नेते, गट, जातीय समीकरण, मतदारसंघाचं गणित या सगळ्यांच्या
मदतीने विजयाचा मार्ग निघतो। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकण्याची भीती व्यक्त केली जात होती। पण त्याच वेळी उल्हासनगरमधल्या कलानी कुटुंबाचा पाठिंबा मिळवून एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं की ते अजूनही राजकारणातील चालबाज खेळाडू आहेत। या युतीचे फक्त उल्हासनगर पुरता फायदा होणार नाही, कलानी कुटुंबाचं जाळं ठाणे, कल्याण, डोंबिवलीपर्यंत पसरलेलं आहे। त्यामुळे राज्यातील आगामी निवडणुकीत शिंदे गटाला एक नवी ताकद मिळाली हे निश्चित। मात्र दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राज्यात भावनिक लाट निर्माण होण्याची शक्यता नकारता येत नाही। त्यामुळे पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्राचं राजकारण अजूनच रंगणार आहे। समीकरण बदलतं आहे, गठबंधन नव्यानं उभं राहत आहे आणि जनतेच्या मनावर कोण आपली छाप पाडतो यावरच भविष्यातलं सत्तेचं गणित अवलंबून राहील। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्यात, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।